नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी मेगा भरतीची सुरुवात झालेली आहे। 4416 या पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची डिटेल सविस्तर माहिती या ठिकाणी पाहायची आपल्याला ग्राफिक्सच्या मदतीने। म्हणजे नेमकी पात्रता काय आहे मित्रांनो, कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत। तर 4416 एवढ्या मोठ्या पदांसाठी आता आपण म्हणू शकता की या ठिकाणी खऱ्या अर्थाने मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि लवकरच इतर ज्या विभाग आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा या ठिकाणी जाहिरात येणार आहे। आणि या भरतीमध्ये मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे सवर्णांना 10% आरक्षण आहे ते आरक्षण सुद्धा ह्या 4416 ह्या ज्या जागा आहेत या जागांमध्ये 10% सवर्णांना सुद्धा आरक्षण लागू होणार आहे। ते रिझर्वेशन सुद्धा या भरतीमध्ये लागू होणार आहे मित्रांनो। आणि आपणा सर्वांसाठी या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो यामुळे दुष्काळ भागातील जे तरुण आहेत मित्रांनो त्यांना या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे। म्हणजे या ठिकाणी दुष्काळी भागामधली मी सांगतो की कोणकोणती जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये मागे जी जाहिरात सांगितलं होतं, मागे पण नोटिफिकेशन आलं होतं की या 12-13 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे। आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये पाहायच्या आहेत। या ठिकाणी परिवहन विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात जरी मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली असली तरी 18 जानेवारीपासून आपल्याला प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करण्यात येणार आहेत। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 18 जानेवारीपासून तुम्ही अर्ज करू शकणार आहात। आणि मराठा भरतीसाठी मराठा त्याचप्रमाणे सवर्ण आरक्षण हे दोन्ही आरक्षण या भरतीमध्ये महामंडळाची जी भरती असते महामंडळाची होणार आहे या भरतीमध्ये मित्रांनो दोन्ही संवर्गासाठी या सवर्ण आणि मराठा संवर्गासाठी या ठिकाणी आरक्षण लागू आहे। त्यानंतर मित्रांनो यामध्ये मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की आपल्याला 4416 एवढ्या जागांसाठी ही भरती होणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। या ठिकाणी उमेदवार पहा मित्रांनो, पात्रता कोणती आवश्यक आहे तर शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा मित्रांनो किमान 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे। तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो। शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची पात्रता आहे तर ती इयत्ता 10वी तुम्ही पास असावेत। त्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना आपल्याजवळ आवश्यक असावा। म्हणजे अवजड वाहन चालवण्याचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असतं मित्रांनो ते लायसन्स आपल्याजवळ असावा, तसा परवाना आपल्याजवळ असावा। त्यानंतर मित्रांनो आणखी खूप महत्त्वाच्या अटी आहेत त्यासुद्धा आपल्याला ग्राफिक्सच्या मदतीने या ठिकाणी पाहायचे आहेत मित्रांनो। या ठिकाणी पुढे पहा, 10वी झालं, अवजड वाहन चालवण्याचा परवाना। आता अवजड वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षांचा आपल्याजवळ अनुभव असावा। लक्षात ठेवा मित्रांनो, 3 वर्षांचा तुमच्याजवळ अनुभव लागेल आणि तसं सर्टिफिकेटसुद्धा लागेल तुमचं की तुम्ही 3 वर्षाचा तुमच्याजवळ अनुभव आहे अवजड वाहन चालवण्याचा। त्याचप्रमाणे मित्रांनो RTOचा चालक आणि वाहकाचा बिल्ला असणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे। लक्षात ठेवा, चालकाचा आणि वाहकाचा या दोन्ही बिल्ले असावेत, या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही msrtc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा msrtc.exam.in या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। म्हणजे या दोन्ही संकेतस्थळावर आपल्याला जे संकेतस्थळ योग्य वाटेल त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्यानंतर आपल्याला मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे पहा, औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, त्यानंतर पहा मित्रांनो अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ही भरती निघालेली आहे। आणि मित्रांनो अतिशय चांगली संधी आहे। त्यानंतर मित्रांनो अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे या ठिकाणी सुद्धा ही जाहिरात निघालेली आहे। तर खूप चांगली संधी आहे, इयत्ता 10वी पासवर आपण या ठिकाणी परीक्षा देऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही 18 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता। काही शंका असतील, मनात प्रश्न असतील कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।